मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे शनिवारी मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे। दरम्यान आज निघणाऱ्या पायी दिंडीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे। 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा, मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा करू नयेत। त्यांना मराठ्यांची ताकद पाहायची असेल असे म्हणत जरांगे यांनी आज पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे। यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की संविधान हातात घेऊ नयेत, यावर तोडगा कसा काढता येईल, सत्ता येत असते जात असते। मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहे। आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे। आमच्या नोंदी सापडल्या आहेत। त्यांना मराठ्यांची ताकद पाहायची असेल। मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहे। 2 दिवस वाट पाहणार, अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नयेत। मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात, दादागिरीची भाषा करू नयेत। 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा असा इशारा जरांगे यांनी दिला आहे। पुढे बोलताना जरांगे म्हणाले की संविधानाने सांगितलं आहे, ज्यांच्या शासकीय नोंदी सापडले आहे त्यांना आरक्षणासह न्याय दिला पाहिजे। हे सरकारचं क्रमप्राप्त असते। फक्त बोलून समाजात रोष निर्माण होईल, यात त्यांचं काय मोठेपण आहे। यावर तोडगा कसा काढता येईल, सत्ता येत असते जात असते। परंतु जनतेच्या मनात एखादा माणूस बसला तर तो कायमचा मनातून उतरत असतो। त्यामुळे यात तोडगा कसा काढता येईल यावर प्रयत्न करायला पाहिजे। त्यांना आणखी देखील सांगत आहे, आम्ही रस्त्याने जरी कमी असलो तरीही 26 जानेवारीला मराठे मुंबईतून मागे येणार नाही। प्रत्येक गल्लीत मराठे असतील, परत कुणाला पाठवणार, असे जरांगे म्हणाले।